सांगती इथल्या सागर लहरी साध मनाची लाट सुखाची गंध भारती नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी. नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाषाण, दगड, शिल्प या शिल्पातून मूर्ती घडवणं, त्या मूर्तीमध्ये प्राण ओतणं हे एका शिल्पकाराला लिलया जमतं. आणि म्हणूनच हा शिल्पकार अवघ्या जगाला आपल्या कलेनं आकर्षित करतो. मूर्तीमध्ये, दगडामध्ये देवत्व आणणं हे त्याला जमतं आणि म्हणूनच त्याचं महत्त्व अवघ्या या विश्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच अशा एका शिल्पकाराला आपण आज भेटणार आहोत, त्यांची विशेष मुलाखत घेणार आहोत. कशा प्रकारे आपल्या हातातून त्या पाषाणामध्ये तो आकार देतो आणि त्याच्यातून मूर्ती घडवतो हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत एक प्रसिद्ध शिल्पकार जगन्नाथ सुतार, गाव धामणन, तालुका खेड. तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं कशा प्रकारे ही मूर्ती घडवली जाते. जगन्नाथ सुतार, तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुमचं खरोखरच अभिनंदन की एका ग्रामीण भागामध्ये तुम्ही ही एक अद्भुत कला जिवंत ठेवलेली आहे आणि त्याच्यातून अनेक लोकांच्या मंदिरामध्ये तुमच्या हातून घडलेल्या मूर्ती ह्या सजतात. काय सांगाल, ही परंपरा कुठून आली, कशा प्रकारे या शिल्पकलेला सुरुवात झाली? प्रथम माझे वडील असे मंदिराची कामं करीत असतात. त्यातून मी लहान असताना मला त्याची खूप आवड होती. आवड असता असता आम्ही 8वी शाळा फक्त 8वीपर्यंतच शिकलो. 8वीनंतर मी एक कृष्णाची मूर्ती बनवली. कृष्णाची मूर्ती बनवल्यानंतर एक मुंडे गावामध्ये मला एक ऑर्डर आली. मुंडे गावातली ऑर्डर तिथपासून सुरू झाली. त्यानंतर एक पोसरे गाव आमचे खेडमधलेच आहे. तर पोसरे गावामध्ये पण तिथं मूर्ती केदारेश्वर या गावच्या तिथून सुरुवात झाली. तिथून मग वाढत शहापूर, कर्जत, अगदी पूर्ण तालुका जिल्ह्यामध्ये अगदी पुणे, शहापूर, कर्जत इथपर्यंत आपल्या मूर्त्या गेल्या. म्हणजे तुम्ही तुमच्या आजोबांपासून या चालून आलेली कला आहे की तुम्ही तुमच्यापासून पुढे? ही कला माझ्या आजोबा पंजोबापासूनच सुरू झालेली आहे. मग मूर्तीचा जो भाग आहे तो माझ्याकडूनच सुरुवात झाला. बरं, म्हणजे तुम्ही साधारणतः हे ज्या पाषाणापासून मूर्त्या घडवणे म्हणजे मंदिरांमध्ये जे देव म्हणून सजवले जातात त्या तुमच्यापासून सुरुवात केली तुम्ही घडवायला? हो, माझ्याकडूनच झाले. आता हे किती वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये? या व्यवसायामध्ये माझे जवळजवळ 15 वर्षे झाली. अच्छा, मग इकडे या विभागामध्ये तुमचा एकमेव व्यवसाय अशा प्रकारचा? हो, आता तर एकमेव व्यवसाय हाच आहे, मूर्तिकाम. म्हणजे आता 15 वर्ष झाली तुम्ही या व्यवसायाला सुरुवात केली. परंतु ज्या वेळेला तुम्ही या व्यवसायाला इथे सुरुवात केली त्या ग्रामीण भागामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली सगळी गावं आहेत, तुम्हाला काय वाटलं की त्यावेळेला इथल्या ठिकाणच्या लोकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद लाभेल, तुम्हाला कसं वाटलं होतं? या लोकांनी मला खूप प्रतिसाद दिले. कारण मला प्रथम म्हणजे पोसरे गावाचा आभार मानायला लागेल. कारण बाहेरून लोक मूर्ती आणत असताना माझ्याकडे एका गावाच्या मूर्त्या जर नेली, नंतर त्यांनी माझं काम पाहिल्यानंतर त्यांनी मला प्रतिसाद दिले. पोसरे गावाचे खरोखर आभार मानायला पाहिजे. म्हणजे जनरली कर्नाटक वगैरे या साईडकडून शिल्पकला किंवा आणले किंवा तिकडच्या कलाकारांना जास्त महत्त्व दिलं जातं, परंतु आपल्याच गावातल्या कलाकाराला महत्त्व देऊन त्याला त्याच्यावरती विश्वास दाखवणे हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून त्यासाठी मला कर्नाटकला जावं लागलं. मूर्तीचा दगड इथं मिळत नाही, आपल्या अवेलेबल नाही आहे, म्हणून मी बाहेरून दगड आणायला सुरुवात केली. बाहेरून आणत असताना त्या मूर्तीमध्ये त्याच्या या दगडामध्ये फिनिशिंगपणा हा चांगल्या प्रकारचे होतो. म्हणून इकडचा दगड आम्ही वापरत नाही. मूर्तीचा दगड आम्ही कर्नाटकवरून आणतो, कृष्णशिलामध्ये करतो आणि त्यातूनही आपले इथले कामगार पण तयार केलेत मी. कारण माझे जावई, चुळत भाऊ वगैरे असे
सगळ्यांना तयार केली आणि मग इथंच मग सुरुवात झाली माझी. म्हणजे तुम्ही इथे हा व्यवसाय सुरू केलाय ना, तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला हो, आणि त्याच्यातून लोक शिकताय सुद्धा. तुमच्यापासून काही लोक शिल्पकला शिकताय, भरपूर. बरेच लोक शिकतायत. हां, शिकून माझे आता माझ्या मुलाला पण एक शिल्पकलेचा कोर्स दिलेला आहे 5 वर्षाचा. म्हणजे तो सावर्ड्यामध्ये शिकत होता. आता तो पूर्णपणे आता त्याचं शेवटचं एंडिंगचं वर्ष चालू आहे. तो आता त्याचं पूर्ण झालं आहे. त्यांनी पण आता काही पुतळे बनवलेले आहेत. त्याचं तर काम चालूच आहे. म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की दगड हा तुम्हाला साधारणतः कर्नाटकमधून आणावा लागतो, ते कृष्णशिला म्हणतात त्याला. कृष्णशिला बरोबर. म्हणतात, परंतु शालिग्राम इकडे दगड म्हणतात. शालिग्राम दगड. परंतु आपल्या या 15 गावामध्ये किंवा इथल्या तालुक्यामध्ये जे काय जे दगड आहेत, तो वापर केल्याने काय फरक पडतो? तो पण दगड आपल्याकडे चांगला आहे प्रकारे आहे. पण तो दगडाचा वापर आपण मंदिरासाठी सिंहासन आणि असे इतर सिंहासन वगैरे अशाच प्रकारे आपण वापरू शकतो. अच्छा, म्हणजे मूर्तीसाठी विशेषतः त्याचा लाईफ कमी असल्यामुळं तो दगड आम्ही वापरत नाही. परंतु आता मला सांगा की एखाद्या मंदिरामध्ये एखादी मूर्ती समजा एका देवाची सजवायची आहे, कृष्णाची म्हणा, हनुमंताची म्हणा किंवा गणपतीची म्हणा, हे ज्या वेळेला लोक तुम्हाला सांगतात तेव्हा तशी हुबेहूब म्हणजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर बनवायची झाली तर तुमच्यासमोर काय आव्हान असतं? त्या पद्धतीने जर त्यांनी फोटो दिले तर आम्ही ते व्यवस्थित बनवू शकतो. जशा तसं तुम्ही तसं बनवता. हो हो. म्हणजे तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही स्वतःहून कुठला कोर्स केलेला नाही आहे. तुमच्या परंपरागत तुमच्या DNA मध्ये तुमच्या रक्तामध्ये असणारी कलाच तुम्ही पुढे चालवली आहे. नक्कीच. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे या रक्तामध्ये असणारी कला आणि त्याला व्यवसायाचं रूपांतर देणं आणि तो उद्योग वाढवणं आणि त्याच्यातून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर त्या कलेतून इतर लोकांना प्रेरित करणं, त्यांना सुद्धा या कलेबद्दल आवड निर्माण होणं, हा सगळा जो प्रवास आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये एखादा कलावंत जन्मास येतो आणि तो त्याच्यामध्ये आपला अस्तित्व टिकवतो किंवा त्याच्यामध्ये आपली प्रसिद्धी करतो, हे फार कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. आणि जगन्नाथ सुतार, तुम्ही खरोखरच खूप चांगलं काम केलं की इथल्या लोकांना बऱ्याचदा आपण बाहेरच्या कलावंतांवरती जास्त विश्वास दाखवतो, मात्र आपल्या गावात सुद्धा कलावंत आहे. इथल्या आजूबाजूला या परिसरामध्ये या मातीमध्ये जन्माला घेतलेला कलावंत आहे आणि तो ही कला जोपासतोय आणि लोकांना त्याच्या प्रकारची चांगली सेवा देतोय. हे नक्कीच अभिमानास्पद आहे. आपण अजून त्यांचा मुलगा जो आहे, ज्यानं आधुनिक जे तंत्रज्ञान आहे या कलेतलं ते त्यानं स्वतः हस्तगत केलं, तो शिकलेला आहे, त्यानं त्याचा कोर्स केला आहे. तर त्याच्याकडून आपण सुद्धा काही आधुनिक जे विचार आहेत ते जाणून घेऊया. आपल्याबरोबर हा एक तरुण शिल्पकार आहे आणि तो आपण पाहताय की या ठिकाणी एक फोटो आहे आणि त्या फोटोला पाहून जसेच्या तसे आपल्या शिल्पामध्ये, दगडामध्ये, पाषाणामध्ये तो फोटो उतरवण्याचा प्रयत्न करतोय. ते एक खूप चांगल्या प्रकारचा स्टॅच्यू तो बनवतोय. मित्रा, काय तुझं नाव काय? संकेत जगन्नाथ सुतार. म्हणजे जगन्नाथ सुतार यांचे तुम्ही सुपुत्र आहात. काय सांगाल, बाबांनी ही कला अवगत केली किंवा त्यांनी ही कला जोपासली आणि आता आधुनिकरित्या तू आता हे सगळं शिकून स्वतः करतोय, काय वाटतं बाबांबद्दल, काय वाटतं आणि या कलेबद्दल तुझं नेमकं मत काय? बाबांनी खूप माझ्यासाठी काय म्हणजे हे पहिलंच व्यवसाय चालू केलं होतं आणि ह्या मार्फत मला पण ह्या कलेनुसार म्हणजे आवड निर्माण व्हायला लागली. नंतर मग मला पण वाटलं तेव्हा काय म्हणजे हे सावर्ड्याचं मला काय माहिती नव्हतं कोण. तेव्हा आम्ही पेपरामध्ये वाचून नंतर मग आम्हाला तिथे बाबांनी हे प्रवेश करून दिले. कुठल्या कॉलेजमध्ये तू केलास प्रवेश? सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट. कुठे? सावर्ड्यामध्ये. त्याच्यापूर्वी कुठे होतास? त्याच्यापूर्वी मी यशवंत विद्यालय महाविद्यालय अच्छा, तेच शाळेमध्ये. म्हणजे याच ठिकाणी तू शिकलेला आहेस आणि त्याच्यानंतर तू या कलेची आवड म्हणून सह्याद्री आर्ट कॉलेजमध्ये तू ॲडमिशन घेतलास. किती वर्षाचा कोर्स तुझा झाला आहे? तो एकूण 1 वर्ष बेसिक शिकवतात आणि 4 वर्ष हा स्कल्पचरमध्ये जातो. मग आता तुला काय वाटतं की जो बाबांचा व्यवसाय परंपरागत जी मूर्ती ते घडवतात त्यापेक्षा तू जे कोर्स घेतला त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? त्याच्यामध्ये मेन मुळात म्हणजे स्केलचा वापर कसा केला जातो ते ज्ञान शिकवलं जातं तिथे आणि त्यानुसार आपण डेव्हलपमेंटकडे प्रोत्साहित होतो. हे सगळं म्हणजे स्केलनुसार आपण कसं करावं लागतं आर्ट म्हणजे त्या ह्याच्यात भर चांगल्या प्रकारे पडते, ज्ञानामध्ये भर पडते, नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळतं. होय. आता ही तू मूर्ती जी घेतलेली आहेस हे कधीपासून सुरू केलेस?
हे 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसामध्ये तू एवढा सगळा चेहरा वगैरे हां. बनवलेला आहे, त्याला अजून फिनिशिंग येणार आहे. हो, येणार. म्हणजे तुझ्या हाताची जादू या दगडामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगली कौतुकास्पद आहे. तुला काय वाटतं, जी नवीन मुलं जे आहेत, जे आता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत किंवा इतर कुठल्या करिअरकडे वळत आहेत, तर तुला काय वाटतं ही शिल्पकला ही नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन तरुणांसाठी किती फायद्याची होऊ शकते? खूप फायद्याचे आहे. म्हणजे यातर्फे आपण शिल्प हस्तकलेचं पण आपण जोपासना करतो. कारण का आपण भारतातलेच आपण भारतापासूनच हे कला निर्मिती झाली असं म्हणतात. आणि आता आपण भारतात ह्या कलेकडे दुर्लक्ष केलं तर अजून म्हणजे असं ही कला हे लुप्त होत आहे. म्हणून तर हे कसं हे जोपासल्याने आपल्या भारताचं पण हे व्यवस्थित जी कला आहे ती जिवंत राहील. जिवंत राहील. आता मग त्या करिअर म्हणून ही कला किती फायद्याची वाटते तुला, किती महत्वाची? करिअर म्हणून ही जसं आपण कलेला महत्त्व देऊ आणि तसं डेव्हलपमेंट करत जाऊ तसं हा पुढे वाढतच जातो. म्हणजे तुम्हाला तुमचं रोजी याच्यातून निर्माण होऊ शकते. या कलेच्या माध्यमातून तुम्ही अर्थार्जन करू ह्या शकता. कलेमार्फत आपल्याला कमी काही पडू शकत नाही. म्हणजे आता ही कला आहे ना, ही कधी संपू शकत नाही. त्याच्यातून तुम्ही भर तुमचं अजून करिअर पडत करू जातं. शकता. ठीक आहे मित्रा, तुला शुभेच्छा. खूप चांगली तुझी कला आहे आणि भविष्यात अजून तुझ्या या कलेला खूप चांगल्या प्रकारे उजाळा मिळेल असं मला खात्री आहे. तुला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आपल्याबरोबर याच कारखान्यामध्ये काम करणारे सचिन महाब्दी हे आहेत आणि यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची कला जोपासत असताना नेमका त्यांना कशा प्रकारचा अनुभव होतोय, काय फायदा होतोय? सचिनजी, काय सांगाल, या ठिकाणी हा जो कारखाना उभा राहिला आहे याचा इथले स्थानिक म्हणून तुम्हाला कसा फायदा होतोय? कसं आहे काय, आम्ही इथून बरेच वर्ष त्या कारखान्यात मी काम केलं. एक 10 वर्ष झाली. नंतर इथे कसं आहे फायदा म्हणजे घरातली शेती करून हे सर्व कारखान्यात इथे काम करायला भेटतं. त्यांच्या मार्गदर्शन भेटतो, काळा शिकायला भेटते. की दुसरी गोष्ट जवळच्या जवळ. अच्छा. म्हणजे कारखाना टू घर हे जवळ अंतर असल्यामुळे सोपं पडतं. आणि तुमच्यामध्ये नवीन काही कला अवगत होते किंवा तुम्हाला अनेक काय फायदा होतो याचा? आणि त्याचबरोबर तुम्हाला रोजीरोटी सुद्धा इथल्या इथे सर्व उपलब्ध भेटतं. अच्छा. म्हणजे बाहेर मुंबईत जाण्यापेक्षा किंवा चिपळूणला लोट्यात जाण्यापेक्षा जवळच्या जवळ घराशेजारी त्यांच्या ह्याच्या तुम्हाला या कलेची आवड पहिल्यापासून होती की कसं काय? नाही, ह्याने जेवढं उभारलं ना म्हणजे इथे, त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं की असं इथं जवळ आपल्याला कामधंदा मिळू शकतो. तर आम्ही यांना विचारलं, त्याने आपला हे करून ठेवले. अच्छा, म्हणजे एक तुमच्या सुद्धा फायद्याचं झालं आणि तुमच्यामुळे त्यांना सुद्धा मदत झाली. हो. ही खूप चांगली गोष्ट आहे. जवळच्या जवळ रोजगार. सध्या कसं आहे, नोकरीला मुंबईत जाणं, लोट्याला जाणं हे ग्रामीण लोकांमध्ये परवडत नाही. आपण पाहिलं की कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून कसं वैभव निर्माण करू शकतो आणि आपल्यापासून इतरांना सुद्धा कसा फायदा निर्माण करू शकतो. या ठिकाणी जगन्नाथ सुतार यांचा पण मनोगत ऐकलं. त्यांचा चिरंजीव जो आधुनिक तंत्रज्ञान त्यानं हस्तगत केलेलं आहे त्याच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया ऐकल्या. आणि त्याचबरोबर इथल्याच ग्रामीण लोकांना रोजगार देणं हे सुद्धा किती महत्त्वाचं असतं हे सुद्धा आपण या एकंदरीत प्रवासामध्ये पाहिलं. भविष्यामध्ये अशा अनेक कलावंत आपल्याला पाहायला मिळतील. अनेक लोकांमध्ये कला असते, मात्र ती कला त्यांना कळेपर्यंत उशीर जातो. आणि जर का एखाद्या कलाकाराला आपली कला कळली तर त्यातून कशाप्रकारे आपलं जीवनमान सुधारू शकतो, इतरांना कसा त्याचा आपल्याला मोबदला देता येऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे खेड तालुक्यातील धामणन गावातील हे जगन्नाथ सुतार हे आपण पाहिलेलं आहे. अनेक मूर्ती, विविध प्रकारच्या मूर्ती आहेत. जसं त्यांना लोक त्यांच्याकडून डिमांड करतात, जशी मागणी असते त्या मागणीनुसार ते अत्यंत रेखीव अशी मूर्ती तयार करतात आणि तिथल्या मंदिरामध्ये, त्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्यापासून निर्माण झालेली एक मूर्ती त्या ठिकाणी सजते आणि त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त होतं. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या कलाकारांना प्रोत्साहन देणं हे आपल्या सर्व समाजातील घटकांचं एक कर्तव्य बनतं. अशा लोकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली गेली पाहिजे, जेणेकरून आता आपण पाहतो की रोजगाराच्या अनेक संधी या उपलब्ध नसताना अशा प्रकारची कला जर एखाद्याच्या अंगामध्ये असेल तर त्या कलेच्या माध्यमातूनच तो आपलं करिअर घडवू शकतो. आणि म्हणून असे कलाकार जर कोणामध्ये कला असेल तर नक्कीच ती कला जोपासली पाहिजे. तुर्तास आपण या सगळ्या कारखान्याचा आढावा घेतला, किती प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी बनवल्या गेल्यात याची देखील आपण पाहणी केली. खूप चांगली सुरेख कला आहे. शिल्पकला काय असते, जसं की आपल्याला त्या मित्रानं सांगितलं की भारतातूनच या कलेचा उगम झालेला आहे
भारतामध्ये शिल्पकला काय असते आपण पाहतोय, मोठमोठ्या लेण्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या लेण्यांमध्ये रेखाटली गेलेली ज्या काही मूर्त्या आहेत, त्या ठिकाणी रेखाटली गेलेली जे चित्र आहेत ते आजसुद्धा लोकांना आकर्षित करतात. देशाविदेशातून या मूर्ती किंवा त्या लेण्या बघण्यासाठी लोक पर्यटक येत असतात. म्हणजे ही कला ही प्राचीन कला आहे आणि आधुनिक दृष्टीनं सुद्धा ती आणखी प्रगत होताना दिसते. तुर्तास आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया, त्यांचे आभार मानूया. मी इथेच थांबतोय. मी शाहिद खिरटकर, राजेश जाधव सर, रत्नागिरी वन. धन्यवाद.